देशात आणि राज्यात एकापाठोपाठ एक परीक्षांचे पेपर फुटत असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. नीट परीक्षेचा गोंधळ अद्याप शमला नसतानाच आता TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणावर अकोले येथील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी अत्यंत कडक शब्दांत सरकार आणि व्यवस्थेवर टीका केली आहे. आता प्रतिक्रिया न देणे हीच आमची सर्वात मोठी प्रतिक्रिया आहे असा उद्वेग त्यांनी व्यक्त केला आहे. हेरंब कुलकर्णी यांनी सध्याच्या एकूणच व्यवस्थेवर बोट ठेवत या चक्रावर तीव्र आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, सध्या एक ठरलेला पॅटर्न तयार झाला आहे. माध्यमांनी बातम्या शोधायच्या, आमच्यासारख्या तज्ज्ञांनी त्यावर मते मांडायची, समाजाने आणि पालकांनी वैतागायचे, सरकारने दरवेळीप्रमाणे चौकशी करू अशी गुळगुळीत भाषा बोलायची आणि शेवटी त्या हतबल विद्यार्थ्यांनी पुन्हा नव्याने अभ्यास करायचा. हे दुष्टचक्र नेमके किती दिवस चालणार असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊनही कोणत्याही स्तरावर जबाबदारी निश्चित केली जात नाही, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. देशात एवढी मोठी आंदोलने होऊनही केंद्रीय शिक्षण मंत्री अजूनही आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत, यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी ऐतिहासिक दाखला देत कुलकर्णी म्हणाले, केवळ एक रेल्वे अपघात झाला म्हणून तत्कालीन रेल्वे मंत्री लालबहादूर शास्त्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आज लाखो तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असतानाही कोणालाच नैतिक जबाबदारीची जाणीव नसावी, हे दुर्दैव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. TETचा पेपर फुटला. तुम्ही माध्यमांनी या बातम्या शोधायच्या, आमच्यासारख्या तज्ज्ञांनी त्याच्यावर बोलायचं, समाजानं वैतागायचं, सरकारने चौकशी करू ही भाषा बोलायची आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा अभ्यास करायचा. हे किती दिवस चालणार आहे? गेल्या 10 वर्षामध्ये फुटलेल्या प्रश्नपत्रिका याची जरी यादी केली तर ती खूप मोठी आहे. नीटच्याबद्दलचं फ्रस्ट्रेशन अजून दूर न होताना हा पुन्हा नवा प्रकार समोर आलेला आहे. याच्यामधून एकूणच परीक्षा पद्धतीवरचा समाजाचा, विद्यार्थ्यांचा विश्वास उडतोय. हा मला सगळ्यात गंभीर प्रश्न वाटतो की अशा प्रकारच्या सार्वजनिक परीक्षा विद्यार्थी इथून पुढे देणार सुद्धा नाहीत आणि विद्यार्थ्यांना कुठला पर्याय उपलब्ध आहे? आज सर्व प्रकारची नोकर भरती बंद आहे. कधीतरी अशा प्रकारची शिक्षक भरतीची संधी म्हणून तरुण मुलं TET देत आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे जर पेपर फुटणार असतील तर कशावर विश्वास ठेवायचा मुलांनी? स्पर्धा परीक्षा एवढं एकच फक्त आज माध्यम तरुण मुलांसाठी उपलब्ध आहेत आणि त्याच्यात सुद्धा अशा प्रकारचे गैरव्यवहार होत असतील आणि सर्वात संतापजनक प्रकार हा की याच्यामध्ये कुणालाही जबाबदार धरलं जात नाही. नीटच्या परीक्षेबद्दल शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी एवढे आंदोलन होऊन सुद्धा अजूनही त्यांनी राजीनामा दिलेला नाही. कुणावर तरी जबाबदारी नक्की करायची, चौकशी करायची. ज्या भारतामध्ये केवळ रेल्वे अपघात झाला म्हणून लालबहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला होता, इथे परीक्षेचे पेपर फुटतात, विद्यार्थी त्या नैराश्यातून आत्महत्या करतात, तरीसुद्धा एक कारवाईसुद्धा होत नाही.